टाकून पावले मी माघार घेत नाही, आधार देत जातो आधार घेत नाही. दगडावरती शेंदूर लिंपून गेले आहे कुणीतरी, देव मानती त्याला नसता पायाने ठोकरले असते. पाया पडून त्यांच्या नजरेत थोर झालो, बदलून मार्ग गेलो अन बंडखोर झालो. गझल ही येते कशी हे जर कळाया पाहिजे, अंतरीची जखम आधी भळभळाया पाहिजे. जोवर मुखी हरीचे येणार राम नाही, वाटेल हेच तोवर जगण्यात राम नाही. दिल्या अन पाळल्या आश्वासनांची गोष्ट असते, गझल हातून सुटलेल्या क्षणांची गोष्ट असते. टिकली बघायला ना काजळ बघायला, टिकली बघायला ना काजळ बघायला, आलो तुझ्या मनाचा मी तळ बघायला. नको ना हा तो इशारा करू तू, नको आठवांचा पसारा करू तू, नको ना. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. महाराष्ट्रातल्या तमाम काव्य रसिकांना अत्यंत आनंदाची बातमी अशी की अंमळनेरला 27 आणि 28 तारखेला गझल महोत्सव होतोय, गझलांचा कार्यक्रम होतोय. महाराष्ट्रातील अनेक मान्यवर गझलकार या 2 दिवसात होणाऱ्या गझलांच्या मुशायरामध्ये आपल्या गझला सादर करणार आहेत. त्यामुळे खानदेश आणि परिसरातील असणाऱ्या तमाम लोकांना हा अत्यंत आनंदाचा एक चांगली मेजवानी ही गझलांची तिथे मिळणार आहे. आणि या गझल महोत्सवाचं आमंत्रण देण्यासाठी अनेक गझलकार त्यांच्या गझलेच्या माध्यमातून आपल्याला मॅक्स महाराष्ट्रावरती आमंत्रण देण्यासाठी आले. ते आमंत्रण तर देतीलच, त्याचबरोबर आपल्या गझल सुद्धा सादर करणार आहेत आणि त्या निमित्तानं तुम्हाला गझलांचा सुद्धा देणार आहे. तर मी सगळ्या गझलकारांचं स्वागत करतो. सर्वप्रथम आपल्या सोबत या ठिकाणी जे विविध महाराष्ट्रातल्या भागातून सहभागी झालेले गझलकार आहेत त्यांचा मी पहिल्यांदा ओळख करतो. आपल्या सोबत शरद धनगर सर आहेत. शरदजी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. त्यानंतर पुण्यावरनं आपल्या सोबत प्रमोद खराडे सर आहेत. प्रमोदजी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. त्यानंतर आपल्या सोबत या ठिकाणी गझल सादर करण्यात आहे. हेमलता ताई, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. त्यानंतर संजय गोरडे सर आपल्या सोबत आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. हे शिव डोईजडे सर आपल्या सोबत इथे या कार्यक्रमात सहभागी होणार, ते सुद्धा आपली गझल सादर करणार आहेत. आणि दत्तप्रसाद जोग जे आहे ते थेट गोव्यातून आपल्याला या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. जोग सर, तुमचंही स्वागत आहे. एजाज शेख म्हणून जे आहेत ते सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. हे सर्व महाराष्ट्रातले मान्यवर गझलकार आहेत आणि हे त्या 27 आणि 28 ला अंमळनेरला पूज्य सानेगुरुजी साहित्य नगरी जी तिथे उभारली जाणार आहे, तिथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 2 दिवस भरगच्च असा हा कार्यक्रम आहे आणि त्याचं आमंत्रण देण्यासाठी ही सगळी मंडळी आलेली आहेत. आपल्या गझलातून ते तुमचं एक प्रकारे त्यांची गझल सादर करणार आहेत आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहावं असं आव्हान सुद्धा करणार आहे. सर्वप्रथम या ठिकाणी ज्या आयोजनामध्ये जे सहभागी आहेत ते शरद धनगर सरांना मी विनंती करणार आहे की त्यांनी या संदर्भातलं आपलं प्रास्ताविक पहिल्यांदा मांडावं आणि मग आपण गझलांच्या कार्यक्रमात सुरुवात करणार. सर्वप्रथम सगळ्या गझल रसिकांना नमस्कार. आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिलं अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन येत्या 27 आणि 28 जानेवारीला जे पूज्य सानेगुरुजी साहित्य नगरी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर अंमळनेर येथे होत आहे. या संमेलनाचा एक आमंत्रणाचा एक भाग म्हणून मी आपल्या सगळ्यांना, महाराष्ट्रातील सगळ्या गझल रसिकांना एक विनंती करणार आहे की त्यांनी या 2 दिवसाचा एक जो मेजवानी आहे, गझल मेजवानी, तिचा आस्वाद आपण या निमित्ताने घ्यावा. भूमिका अशी आहे, प्रास्ताविकात मी जी भूमिका मांडणार ती अशी आहे की गेल्या 4 संमेलनांपासून, अखिल भारतीय संमेलनांपासून गझल कट्टा हा एक स्पेशल जो मंच होता तो जवळपास 3 दिवस सतत चालायचा. त्याच्यातनं एक 300 लोकांना म्हणजे 300 गझलकार
या गझल संमेलनांमध्ये या गझल कट्ट्यावर सहभागी व्हायचे आणि गझल मेजवानी ही जी आहे ती तिथल्या रसिकांना द्यायची. परंतु या वर्षी अंमळनेरला जे अखिल भारतीय गझल संमेलन होते 2, 3 आणि 4 जानेवारीला, त्याच्यात मात्र त्यांनी केवळ शेवटच्या दिवशी 3 तास हा गझल कट्टा ठेवल्यामुळे थोडीशी जो नाराजी होती गझलकारांमध्ये महाराष्ट्रातल्या, त्या माध्यमातून जेव्हा सगळी चर्चा झाली, एका ग्रुपवर एकत्र आल्यानंतर जेव्हा चर्चा झाली पूर्ण महाराष्ट्रातल्या गझलकारांची, त्यांचं असं म्हणणं होतं की हा आपल्यावरचा अन्याय आहे आणि कुठेतरी आपण ही आपली भूमिका मांडली पाहिजे. मग आम्ही आयोजन संस्था त्यानंतर महामंडळाकडे देखील अनेकदा चर्चा केली, मागण्या केल्या, किमान 2 दिवस तरी आपण गझल कट्टा इथे ठेवावा असं आम्ही त्यांना विनंती केली. परंतु त्यांनी कुठलीही दखल या विनंतीची किंवा या अर्जांची घेतली नाही आणि नाईलाजास्तव मग आम्हाला एक गझल संमेलन आपण घ्यावं या निमित्ताने हा एक विचार गझलकारांच्या पुढे आला आणि या माध्यमातून पुढे जाऊन एक लोकवर्गणीतून, म्हणजे कुठलीही शासनाची याला मान्यता नाहीये किंवा कुणी शासनाने याला निधी वगैरे दिलेला नाहीये, हे एक स्वनिधीतून स्वेच्छेने दिलेल्या निधीतून हे गझल संमेलन महाराष्ट्रातल्या तमाम गझल रसिक आणि गझलकारांनी एकत्र मिळून हा जो उत्सव आता आपण साजरा करणार आहोत, या पैशातून हा उत्सव होणार आहे. याच्या पहिल्या दिवशी जे याचं उद्घाटन सत्र आहे, तर यात अध्यक्ष म्हणून जे आहेत गझल संमेलनाच्या पहिल्या गझल संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत एल्गार गझल संमेलनाचे, ते शिवाजी जवरे सर आहेत, जे बुलढाण्याचे ज्येष्ठ गझलकार आहेत. खूप गझलेचा अभ्यास आहे त्याचा आणि गझलेबद्दल एक समर्पित जीवन त्यांचं राहिलेलं आहे. तर त्यामुळे आपण त्यांना एकमताने आम्ही त्यांची निवड केली आणि स्वागताध्यक्ष जे आहेत या संमेलनाचे ते नामदार अनिल भाईदास पाटील, जे मदत आणि पुनर्वसन मंत्री हे महाराष्ट्र शासनात आहेत आणि नंदुरबारचे जे पालकमंत्री आहेत, त्यांची निवड आम्ही एकमताने एक पायंडा असा आहे की संमेलनात ज्या शहरात असतं त्या शहरातला लोकप्रतिनिधी तिथे स्वागताध्यक्ष असतो. परंतु हा पायंडा अखिल भारतीयांनी मोडला, पण तो आम्हाला मोडायचा नव्हता. आम्ही साचेबद्ध जो असतो गझल प्रकार साचेबद्ध असतो, त्याच्यामुळे त्या साच्यात कुठेही बदल न करता आम्ही स्वागताध्यक्षपद जे इथल्या 5 लाख लोकांचा जो प्रतिनिधी आहे, म्हणजे आमचे नामदार अनिल भाईदास पाटील यांना आम्ही तो मान सन्मानाचं जे काही आहे पद ते आम्ही त्यांची दिलेलं आहे त्यांना. आणि या माध्यमातून जे आहे महाराष्ट्रभर एक असा संदेश जायला पाहिजे की कुठेही आमचं आता जे म्हणतात ना महामंडळ किंवा अखिल भारतीय साहित्य संस्था असतील, संमेलन असतील, त्यांना कुठलाही रोष आता आमचा किंवा कुठलाही राग त्यांच्यावर नाहीये. आम्ही आमची आता पायवाट आम्ही सुरू केलेली आहे. पुढे जाऊन तिचं काय होईल आम्हाला माहिती. महाराष्ट्रामध्ये असं शरदजी हे संमेलन होत आहे अखिल भारतीय, आणि अखिल भारतीय स्तरावरचं ज्यावेळेस तुम्ही गझल संमेलन बोलत आहात, तर त्यावेळेस इतर म्हणजे महाराष्ट्र वगळता उर्वरित म्हणजे भारतातून वेगवेगळ्या राज्यातून कोण कोण गझलकार यात सहभागी होणार आहेत, त्यातली महत्वाची नावं कोण आहेत आणि त्या संदर्भात येणाऱ्या श्रोत्यांना किंवा गझलेचे जे चाहते आहेत त्यांना कुणाकुणाच्या गझला ऐकायला मिळणार आहेत त्याबद्दल जरा सांगा. यात आता महाराष्ट्रातले जवळपास सगळे नामवंत गझलकार आहेत. म्हणजे सतीश दराडे असतील, आपले नितीन देशमुख असतील, आपले दत्तप्रसाद जोग जे आपल्या आता सोबत जुडलेले आहेत ते असतील, प्रमोद खराडे सर असतील. आणि आपण भारतीय बोलत आहात, तुम्ही अखिल भारतीय बोलत आहात, अखिल भारतीय बाहेरून कोण येणार आहे? हो, दिल्लीवरनं एक आहेत गझलकार, आता मला नाव आठवत नाही त्यांचं, नवी दिल्लीतून एक येत आहेत. त्याच्यानंतर हैदराबादवरनं स्नेहदर्शन शाह येत आहेत. म्हणजे बरेच आता 170 लोकांची नाव आहेत त्याच्यात. तर मी म्हणजे एक सर्व व्यापक आहे ते सगळं गोष्टी. बरोबर आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्रात अखिल भारतीय गझल साहित्य संमेलनाचं सुरुवात होते. ही चांगली सुरुवात आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानं आपला गझल कट्टा लिमिटेड किंवा कमी केल्यामुळे, त्याचा अवधी कमी केल्यामुळे गझलकारांमध्ये त्यांना जी त्यांच्या प्रतिभेला, त्यांच्या अभिव्यक्तीला जी काही जागा मिळणार होती ती मिळत नव्हती. म्हणून त्यांनी हा एक आगळा पायंडा सुरू केलेला आहे. वास्तविकता याचं महाराष्ट्र स्वागतच करेल. आपण आता गझलच्या मुद्द्याकडे वळूया. सगळ्यात पहिल्यांदा मी शिव डोईजडे सर आहेत त्यांच्याकडे जाणार आहेत. शिव डोईजडे सर, तुम्ही तुमची गझल जी आहे ती पहिल्यांदा सादर करावी अशी तुम्हाला मी विनंती करतो. नमस्कार.
गझल सादर करण्यापूर्वी मी गझलेच्या संदर्भातले 1-2 शेर, सुटे शेर तुम्हाला ऐकवतो. थोडा आवाज जोरात करा सर, तुमची गझल चांगली असते तसा आवाज जोरात घ्या. गझलेच्या संदर्भातले काही सुटे 1-2 शेर ऐकवतो आपल्याला. इर्षाद. काव्यामधला सुबक दागिना खास गझल. काव्यामधला सुबक दागिना खास गझल, तुमच्या माझ्या अश्रूंचा आवाज गझल. क्या बात आहे. काव्यामधला सुबक दागिना खास गझल, तुमच्या माझ्या अश्रूंचा आवाज गझल, खणखणीत ही वाजत आहे जिथे तिथे. खणखणीत ही वाजत आहे जिथे तिथे, काळजात झंकार तशी स्वरसाज गझल. दबल्या पिचल्यांचाही एल्गार जशी, दबल्या पिचल्यांचाही एल्गार तशी, आईच्या अंगाई सम अलवार गझल. मी माझी गझल सादर करतोय. कल्पनेतले काहीसे क्षण खरेच जर का अवतरले असते, कल्पनेतले काहीसे क्षण खरेच जर अवतरले असते, चित्र तुझ्या माझ्या जगण्याचे किती वेगळे दिसले असते. चित्र तुझ्या माझ्या जगण्यातले किती वेगळे दिसले असते. टाळत होतो नजर तुझी मी याच कारणासाठी केवळ, टाळत होतो नजर तुझी मी याच कारणासाठी केवळ, तुला पाहुणे डोळे माझे क्षणात झरझर झरले असते. तुला पाहुणे डोळे माझे क्षणात झरझरले असते. कितीकदा संपेल वाटले प्रवास अर्ध्या वाटेवरती, कितीकदा संपेल वाटले प्रवास अर्ध्या वाटेवरती, तू सोबत नसती तर गझले कोण मला सावरले असते. तू सोबत नसती तर गझले कोण मला सावरले असते. इच्छा मारत जगण्याचा जर सराव नसता तुला कदाचित, इच्छा मारत जगण्याचा जर सराव नसता तुला कदाचित, गळा घोटण्याआधी त्यांचा हात तुझे थरथरले असते. या गझलेचा शेवटचा शेर. दगडावरती शेंदूर लिंपून गेले आहे कुणीतरी, दगडावरती शेंदूर लिंपून गेले आहे कुणीतरी, देव मानती त्याला नसता पायाने ठोकरले असते. देव मानती पायाने ठोकरले असते. कल्पनेतले काहीसे क्षण खरेच जर अवतरले असते, चित्र तुझ्या माझ्या जगण्याचे किती वेगळे दिसले असते. शिवजी, तुम्ही अत्यंत चांगली सुरुवात आणि दमदार सुरुवात केलेली आहे. वास्तव आणि भ्रमातला जो फरक असतो त्यातला तुम्ही जगण्यातला आपल्या गझलेतून अधोरेखित केलंय. मी पुढचे गझलकार गोव्याकडे जाणार आहे, दत्तप्रसाद जोग सरांकडे जाणार आहे. दत्तप्रसाद जोगजी, तुम्ही आपली गझल सादर करा. नक्कीच. सगळ्यांना नमस्कार. 1-2 काही शेर घेतो, गझलेशी निगडीत असे, या संमेलनाशी सुद्धा संबंध जोडणारे. की टाकून पावले मी माघार घेत नाही, टाकून पावले मी माघार घेत नाही, आधार देत जातो आधार घेत नाही, आधार देत जातो आधार घेत नाही. आणि बघा संमेलन कसं उभं राहतं की ज्वालामुखीच होतो साध्या सुध्या मतांचा, ज्वालामुखीच होतो साध्या सुध्या मतांचा, ज्वालामुखीच होतो साध्या सुध्या मतांचा, ऐकून ज्या मतांना दरबार घेत नाही, ऐकून ज्या मतांना दरबार घेत नाही. आणि ही सगळी जी गझलेसाठी येणारी मंडळी आहे त्यांच्यासाठी हा शेर आहे. जी सगळी गझल प्रेमी मंडळी इथे काळीज एकवटून बसलेली आहेत की कमवून माणसेही होता अमीर येते, कमवून माणसेही होता अमीर येते, असल्या कमाईचा कर सरकार घेत नाही, असल्या कमाईचा कर सरकार घेत नाही. आणि यातलाच एक शेवटचा शेर आहे छोटासा की रुजतो रुजायचे तर मर्जीत आपल्या तो, रुजतो रुजायचे तर मर्जीत आपल्या तो, निवडुंग पावसाचे उपकार घेत नाही, निवडुंग पावसाचे उपकार घेत नाही. या संमेलनासाठीच जणू हे शेर सादर करत होतो आणि एक छोटीशी गझल तुमच्या समोर पेश करतो.
प्रत्येकाला भले वेगवेगळा दिला. प्रत्येकाला भले वेगवेगळा दिला. त्याने पक्का श्वासांचा आकडा दिला. प्रत्येकाला भले वेगवेगळा दिला. त्याने पक्का श्वासांचा आकडा दिला. आणि उत्क्रांतीने तुला माणसा काय दिले. उत्क्रांतीने तुला माणसा काय दिले. सगळ्या प्राण्यांचा थोडा वारसा दिला. उत्क्रांतीने तुला माणसा काय दिले. सगळ्या प्राण्यांचा थोडा वारसा दिला. आणि कधी आडवी आली नाही ही दुनिया. कधी आडवी आली नाही ही दुनिया. पण जाण्यासाठी रस्ता आडवा दिला. कधी आडवी आली नाही ही दुनिया. पण जाण्यासाठी रस्ता आडवा दिला. आणि पुढला शेर आहे का, की दुरून डोळ्यांना बगळ्याचा फील येतो. शेर बघा, की दुरून डोळ्यांना बगळ्याचा फील येतो. कावळ्यास जर रंग नीट पांढरा दिला. दुरून डोळ्यांना बगळ्याचा फील येतो. कावळ्यास जर रंग नीट पांढरा दिला. आणि बघा की मीच घेतले हाती छिन्नी हातोडा. मीच घेतले हाती छिन्नी हातोडा. मला जसा आकार हवा मी मला दिला. मीच घेतले हाती छिन्नी हातोडा. मला जसा आकार हवा मी मला दिला. आणि अरे गिरवणारा अक्षर गिरवेलच ना. अरे गिरवणारा अक्षर गिरवेलच ना. दैवाने हातात जरी कोळसा दिला. अरे गिरवणारा अक्षर गिरवेलच ना. दैवाने हातात जरी कोळसा दिला. आणि तू अन मी हे उभा जन्म शोधत राहू. तू अन मी हे उभा जन्म शोधत राहू. कुणी अगोदर कोणाला हादरा दिला. तू अन मी हे उभा जन्म शोधत राहू. कुणी अगोदर कोणाला हादरा दिला. आणि म्हटले मातीच्याच चुली मी घरोघरी. म्हटले मातीच्याच चुली मी घरोघरी. नव्हत्या पण असल्याचा मी भरवसा दिला. म्हटले मी मातीच्याच चुली मी घरी घरी. नव्हत्या पण असल्याचा मी भरवसा दिला. आणि या गझलेचा शेवटचा शेर सादर करतो. अरे दग्यांची यादी लहान आहे का. अरे दग्यांची यादी लहान आहे का. कसे आठवू कधी कुणी कोणता दिला. अरे दग्यांची यादी लहान आहे का. कसे आठवू कधी कुणी कोणता दिला. प्रत्येकाला भले वेगवेगळा दिला. त्याने पक्का श्वासांचा आकडा दिला. धन्यवाद. धन्यवाद दत्तप्रसाद जोग सर. अत्यंत चांगली गजल आपण सादरी केली. आपल्यासोबत डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी सर सहभागी झाले. सर स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. या संमेलनामध्ये सुद्धा तुमचं स्वागत आहे. आपण बऱ्याच वेळापासून सरांची वाट बघत होतो. तर मी सरांना विनंती करेल की तुम्ही आपली गझल सादर करावी. गझलेआधी एक शेर घेतो. पाया पडून त्यांच्या नजरेत थोर झालो. पाया पडून त्यांच्या नजरेत थोर झालो. बदलून मार्ग गेलो अन बंडखोर झालो. क्या बात. शिव्या शाप देतू जरा खेद नाही. शिव्या शाप देतू जरा खेद नाही. कुठे सांग जाती मध्ये भेद नाही. लपंडाव चाले सदा भाकरीशी. लपंडाव चाले सदा भाकरीशी. मला भूक कळते तुझा वेद नाही. अशी पुस्तके काय कामास येती. अशी पुस्तके काय कामास येती. जिथे एकतेचा परिच्छेद नाही. किती दुश्मनांची कबर बांधली मी. किती दुश्मनांची कबर बांधली मी. दिला मोक्ष त्यांना समुच्छेद नाही. शिव्या शाप देतू जरा खेद नाही. पुन्हा लावते ती गिलावा घराला. पुन्हा लावते ती गिलावा घराला. जरी त्या घराला कुठे छेद नाही. कुठे सांग जाती मध्ये भेद नाही. धन्यवाद.
वा सुंदर सुंदर गझल सरांनी सादर केली. अत्यंत गझल म्हटले की संवाद, जो पहिल्यांदा सुरुवातीला अतिशय उर्दू आणि हिंदी मधून प्रेयसीशी सुरू झाला, प्रेयसीतून तो वेगवेगळ्या भाषेत गेला. महाराष्ट्रामध्ये जर आपण बोलायचं झालं तर भाऊसाहेब पाटणकर यांनी गझल सुरुवातीला या ठिकाणी मराठीतनं आणली आणि नंतर सुरेश भट, सुरेशचंद्र नाडकर्णी वगैरे अनेक लोकांनी तिला वाढवली. आणि आता तर गझल ही कुठल्या विषयाला सुद्धा हात घालत असते, कुठेही संवाद साधत असते. तिला आता नुकतंच ज्यांचं निधन झालं ते मुनव्वर राणा यांनी तर गझल, तिने असं म्हटलं होतं की ये देखो कहां से कहां हम आ गए हैं, कोठे से गझल को मातक ले आए हैं. म्हणजे त्या पद्धतीने गझल तो तिथे संदर्भ आला होता. अतिशय चांगल्या पद्धतीची गझल सरांनी सादर केली. पुढच्यासाठी मी पुण्यात जातो आहे. प्रमोद खराडे सरांना विनंती करतो की सर तुम्ही आपली गझल सादर करावी. इर्शाद. धन्यवाद किरण सर. एक गझलसाठी एक मतला ऐकवतो. गझल ही येते कशी हे जर कळाया पाहिजे. गझल ही येते कशी हे जर कळाया पाहिजे. अंतरीची जखम आधी भळभळाया पाहिजे. आणि एक मुसलसल गझल आहे. एकच विषय घेऊन लिहिलेली गझल आणि त्याच्यात वेगवेगळे खयाल मांडायचा प्रयत्न केलाय. म्हटला आहे गझलचा, हा जसा आला तसा जाळून गेला पावसाळा. हा जसा आला तसा जाळून गेला पावसाळा. आसवांची तोरणे माळून गेला पावसाळा. वाह क्या बात. सोडला नाही तू बाहेर जाण्याचा इरादा. सोडला नाही तू बाहेर जाण्याचा इरादा. बघ तुझ्यावरती कसा भाळून गेला पावसाळा. क्या बात. वादळी वाऱ्यासवे वाहून नेल्यावर घराला. वादळी वाऱ्यासवे वाहून नेल्यावर घराला. सांत्वनाला आसवे ढाळून गेला पावसाळा. आणि शेर आहे की गतस्मृतींच्या सोबतीची ओढ त्यालाही असावी. गतस्मृतींच्या सोबतीची ओढ त्यालाही असावी. भोवताली आज रिंगाळून गेला पावसाळा. आणि या गझलचं शेवटचं शेर आहे की एकदा गेला पुन्हा तो 5 वर्षांनीच आला. क्या बात आहे. एकदा गेला पुन्हा तो 5 वर्षांनीच आला. कोरडी आश्वासने पाळून गेला पावसाळा. कोरडी आश्वासने पाळून गेला पावसाळा. धन्यवाद. सुंदर. खूप सुंदर गझल सादर केली प्रमोदजी. धन्यवाद तुमचं. अत्यंत समसामायिक विषयाला हात घालत असते गझल आणि नव्या नव्या विषयांना, नव्या नव्या संकल्पनांना व्यक्त करत असते. वास्तविकता देशामध्ये जरी 50% महिलांची संख्या असली तरी गझलच्या आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये मात्र फक्त एकमेव ताई हेमलता पाटील ताई आपल्या इथे आहे. आपली अपेक्षा अशी होती की अजून ज्या काही महिला गझल लिहितात त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायला हवं होतं. तशा पद्धतीची शरदजींना जर प्रयत्न केला असता जर झाला असता. पण हेमलता ताईंना मी सांगतो की जर समजा फक्त महिलांचं गझल संमेलन जर तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या सगळ्या महिलांना घेऊन आपण एक गझलेचा वेगळा कार्यक्रम करू. तर मी पुढच्या गझलकार म्हणून विनंती करतो की तुम्ही तुमची गझल सादर करा. प्रथम मी काही शेर घेते. जोवर मुखी हरीचे येणार नाम नाही. जोवर मुखी हरीचे येणार राम नाही. वाटेल हेच तोवर जगण्यात राम नाही. क्या बात. आईच प्रेरणा अन आईच मार्गदर्शक. आईच प्रेरणा अन आईच मार्गदर्शक. आई शिवाय कुठला घडणार श्याम नाही. दोरीस पाळण्याच्या हलवीत शांत बसले. दोरीस पाळण्याच्या हलवीत शांत बसले. सुंदर जगात इतके कुठलेच काम नाही. जोवर मुखी हरीचे येणार नाही.
वाटेल हेच तोवर जगण्यात राम नाही. आता एक गझल घेते मी. वा. इर्शाद इर्शाद. मुलींसाठी गझल आहे. मखमली दिसतात या वाटा मुलींनो, वा मखमली दिसतात या वाटा मुलींनो, तोच तो हमखा काटा मुलींनो. क्या बात. दिस पण काटा मुलींनो, जेवढ्या आहेत जरुरी, जेवढ्या आहेत जरुरी त्या जपाव्या, जेवढ्या आहेत जरुरी त्या जपाव्या, द्या रूढींना जपाव्या. बोचऱ्या फाटा मुलीनो. क्या बात. वा वा. हक्क माहेरावरी असतोच तुमचा, हक्क माहेरावरी असतोच तुमचा, फक्त प्रेमाचाच घ्या वाटा मुलींनो. वा वा वा. वा. पुढचा शेर बघा. क्या बात. दरवळा पण आतुनी, दरवळा पण आतुनी कोमल कळ्यांनो, दरवळा पण आतुनी कोमल कळ्यांनो, व्हायचा बाहेर बोभाटा मुलींनो. वा 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 वा. आणि पुढचा शेर बघा. हा उभा स्वप्नांवरी संसार नसतो, हा उभा स्वप्नांवरी संसार नसतो, वास्तवावर तो तुम्ही थाटा मुलींनो. क्या बात आहे. क्या बात. आणि बैसला ध्यानस्थ तो तर मेनका व्हा, बैसला ध्यानस्थ तो क्या तर बात आहे. मेनका व्हा, तो किनारा तर तुम्ही मना लाटा मुलींनो. वा. आणि शेवटचा शेर बघा. जर करंजी आतले सारण सुखाचे, जर करंजी आतले सारण सुखाचे, तर व्यथेचा लागतो साटा मुलींनो, मखमली वा. दिसतात वा. त्या वाटा मुलींनो, तोच क्या तो बात. हमखास पण काटा मुलींनो. धन्यवाद. सुंदर या सुंदर. बात वा. तर बहुत बढिया. कवितेतून एक प्रकारचं मार्गदर्शन किंवा भावी पिढीतल्या असणाऱ्या मुलींना दिलेला एक संदेश, एक समज आपल्याला यातून बघायला मिळते किंवा ऐकायला मिळाली. यानंतर मी संजय गोरडे सरांकडे जाणार आहे, त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी आपली एक गझल सादर करावी. सर्वांना नमस्कार. एक दोन नमस्कार. सुटे शेर घेतो. इर्शाद. जे गझलेच बखान करतील की दिल्या अन पाळल्या आश्वासनांची गोष्ट असते. प्रमोद दादांनी मगाशी कोरड्या आश्वासनांचा एक शेर घेतला, तर त्या अनुषंगाने हा आठवलेला की दिल्या अन पाळल्या आश्वासनांची गोष्ट असते, गझल हातून सुटलेल्या क्षणांची गोष्ट असते. क्या बात है. वा वा. क्या बात है. सुंदर कुणी सुंदर. क्या बात है. दिल्या आणि पाळल्या आश्वासनांची गोष्ट असते, गझल हातून सुटलेल्या क्षणांची गोष्ट असते, कुणी येऊन काही त्यातले बदलीत नसतो, कुणी येऊन काही वा. त्यातले बदलीत नसतो, गझल आपुल्या अटळशा प्राक्तनाची गोष्ट असते. क्या बात. वाह वा. क्या बात है. कशी सांगा लिहू प्रत्येक श्वासाची कहाणी, कशी सांगा लिहू प्रत्येक श्वासाची कहाणी, गझल तर मोजक्या आंदोलनांची गोष्ट असते. क्या बात है. क्या बात है संजय भाई. अशा 27-28 तारखेला अमळनेर येथे जे गझल संमेलन होत आहे, अखिल भारतातून मराठीच्या प्रेमापोटी, मराठीसाठी येणाऱ्या सर्व गझल रसिकांचे आणि गझलकारांचे मीही एक गझलेच्या पालखीचा मामुली एक नुमाइंदा म्हणून आपले सर्वांचे स्वागत करू इच्छितो. आणि त्याचंच एक आवाहन माझ्या गझलेत करतो की ह्या कशाला हव्या शृंखला दोस्त हो, ह्या कशाला हव्या शृंखला दोस्त हो, या पुन्हा एक होऊ चला दोस्त हो. वा. वाह. हात हातात घेऊन, हात हातात गुंफून जाऊ पुढे, हात हातात गुंफून जाऊ पुढे, थांबला तो इथे संपला दोस्त हो. वा. ह्या कशाला हव्या शृंखला दोस्त हो. आणि दूर राखून अंतर कुणी थांबला, दूर राखून अंतर कुणी थांबला, की दुरावा तुम्ही राखला दोस्त हो.
दूर राखून अंतर वा. कुणी थांबला की दुरावा तुम्ही राखला दोस्त हो. आणि कोण वाईट अन कोण आहे भला. हे फार सुंदर आहे की कोण वाईट अन कोण आहे भला, चांगलाही कुठे चांगला दोस्त हो. या वाह, क्या बात है, क्या बात है. कोण वाईट अन कोण आहे भला, चांगलाही कुठे चांगला दोस्त हो. या पुन्हा एक होऊ चला दोस्त हो. चंद्र तारे जुने हे पसारे जुने, चंद्र तारे जुने हे पसारे जुने, माणसांचा नवा काफला दोस्त हो. चंद्र वा. तारे जुने हे पसारे जुने, माणसांचा नवा काफला दोस्त हो. क्या बात आणि आहे. शेवटचं शेर आहे या गझलेतला की कोणती जात इरशाद, माझी इरशाद. विचारू नका, कोणती जात माझी विचारू नका, फक्त माणूस माना मला दोस्त हो. वा वा. कोणती वा. जात माझी विचारू नका, फक्त माणूस माना मला दोस्त हो. या कशाला हव्या शृंखला दोस्त हो. या पुन्हा एक होऊ चला दोस्त हो. क्या क्या बात है. क्या बात आहे. मानवतेला केलेलं आव्हान, माणसात वेगवेगळ्या प्रकारच्या शृंखलांमध्ये अडकलेला आजकालचा माणूस, आणि त्याला आव्हान केलंय की ह्या शृंखला तोडून आपण एक वेगळ्या मानवतेच्या विषयावरती जाऊया. अशा पद्धतीचं संजय गोरडे सरांची आपण गझल ऐकलेली. यानंतर मी एजाज शेख सरांना विनंती करतोय की त्यांनी आपली गझल सादर करावी. मी मॅक्स महाराष्ट्र या आपल्या या चॅनलचा फार फार आभारी आहे की मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं. एक मतला 2 शेर घेतो आणि एक गझल घेतो. टिकली बघायला ना काजळ बघायला, टिकली बघायला ना काजळ बघायला, आलो तुझ्या मनाचा मी तळ बघायला. वा वा. वा. एजाज भाई. ते बघा की टिकली बघायला ना काजळ बघायला, आलो तुझ्या मनाचा मी तळ बघायला. तुळशी घरातली ती लक्ष्मी घरातली, तुळशी घरातली ती लक्ष्मी घरातली, जाऊ नका मुलीचा मंगळ बघायला. वा वा. वा. क्या बात. क्या बात. आणि मार्गात ठिकठिकाणी दिसणार बाभळी, मार्गात ठिकठिकाणी दिसणार बाभळी, तुमच्यात बुद्ध ठेवा पिंपळ बघायला. वा वा वा. शुक्रिया. गझल बघा म्हटलं आहे की सावली सांभाळते अन ऊनही सांभाळते, सावली सांभाळते अन ऊनही सांभाळते, एक साधी वीट अवघी पंढरी सांभाळते. क्या बात है. याचसाठी मी मुलाचा हट्ट ना धरला कधी, याचसाठी मी मुलाचा हट्ट ना धरला कधी, पोरगा असला तरीही पोरगी सांभाळते. क्या क्या बात. बात क्या है. बात. क्या बात आहे. क्या बात. वा. क्या बात. वा. समजू नका साधी तिला, आटकी असली तरी समजू नका साधी तिला, तीच स्त्री आयुष्यभर अख्खी पिढी सांभाळते. क्या बात. क्या बात क्या है. बात. क्या बात आहे. देव श्रीमंती गुलाबाची जवळ शहरा तुझ्या, देव श्रीमंती गुलाबाची जवळ शहरा तुझ्या, मन गरीबाचे सुगंधी बाभडी सांभाळते. वा वा. वा वा वा. आणि बघा की लाल रक्ताची जखम सांभाळल्या जाईल का, लाल रक्ताची जखम सांभाळल्या जाईल का, जर तुझी जनता जखम भगवी निळी सांभाळते. वा वा वा. शुद्ध मन होणार तुमचे एकदा वाचा मला, शुद्ध मन होणार तुमचे एकदा वाचा मला, ओळ माझी विठ्ठलाची पालखी सांभाळते. ओळ माझी आणि हीच विठ्ठलाची पालखी, ही गझलेची पालखी अंमळनेरच्या या गझलच्या संमेलनाच्या माध्यमातून, पहिल्या मराठी एल्गार गझल संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला पार पडायची आहे. आपल्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व गझलकार, सर्व रसिक, सर्वचे सर्व आपले बंधू यांना आग्रहाची विनंती करतो की आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवावी आणि हे संमेलन यशस्वी करावे आणि ही विठ्ठलाची पालखी आपल्याला पूर्णत्वास न्यायची आहे.
धन्यवाद. खूप सुंदर गझल सादर केली एजाज शेख यांनी. परिस्थितीवरती भाष्य करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे शेर होते आणि त्या शेरातून लोकांनी अंतर्मुख व्हावं अशा पद्धतीची ही गझल होती. मी शरद धनगर सरांकडे जाणार आहे की जे ह्या आयोजनातले एक प्रमुख या संमेलनातले घटक आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली गझल सादर करावी. गझले आधी काही शेर घेतो. तिचे पाहणेही असरदार आहे, तिचे पाहणेही असरदार आहे, उभा गाव माझा गझलकार. अरे वा, क्या बात. पुन्हा सांगतो मी निराधार नाही, पुन्हा सांगतो मी निराधार नाही, सगळे सोयरे तूच घरदार आहे. तिने चुंबनाला दिला आडफाटा, तिने चुंबनाला दिला आडफाटा, म्हणे सोडना आज रविवार आहे, म्हणे सोडना आज रविवार. क्या बात. ही गझल जी आहे जी मी सादर करणार आहे ही तरन्नुम म्हणजे गाऊन सादर करणार आहे. गझलेचे 3 प्रकार असतात. एक मैफिलीत गाणं गायली जाणारी गझल, एक वाचून म्हणजे तहत जिला म्हणतात ती, आणि मी तरन्नुम मध्ये सादर करतोय. म्हणजे सगळी व्हरायटी इथे तुम्हाला भेटेल आणि हीच व्हरायटी तुम्हाला अखिल भारतीय जे पहिलं गझल संमेलन होतं एल्गार, तिथेही ती पाहायला मिळेल. तर एक तरन्नुम मधले 2-3 शेर ऐका तुम्ही मला. नको ना पुन्हा तो इशारा करू तू, नको ना हा तो इशारा करू तू, नको आठवांचा पसारा करू तू, नको ना. क्या बात. तुझी याद येते उरी धाव देते, याद येते उरी घाव देते, नको वेदनांचा ढिगारा करू तू, नको ना. सखे वाचताना पुन्हा प्रेम पत्रे, सखे वाचताना पुन्हा प्रेम पत्रे, नको काळजाचा निखारा करू तू, नको ना. जिथे फक्त अवशेष उरले स्मृतींचे, जिथे फक्त अवशेष उरले स्मृतींचे, नको त्या ठिकाणी निवारा करू तू. सजा दे मला तू तुला जी हवी ती, सजा दे मला तू तुला जी हवी ती, मनाचा नको कोंड मारा करू तू. आणि या गझलेतला शेवटचा शेर आहे की मी शेती करतो आणि भावना कुठेतरी व्यक्त होती गझल मधून, तर तो एक मांडण्याचा आहे प्रयत्न की जरा पावसा दे सहारा भुईला, जरा पावसा दे सहारा भुईला, जगाचा नको पोट मारा करू तू, नको. क्या बात है, क्या बात है. नको इशारा करू तू, नको आठवांचा पसारा करू तू, नको आठवांचा पसारा करू तू. वा वा, धन्यवाद. सुंदर, बहुत बढिया. असणारी ही गझल शरद धनगर यांनी सादर केली. आपण दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत आणि दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा मी शिव डोईजळे सरांना विनंती करतोय की त्यांनी आपली गझल सादर करा. मी माझी गझल सादर करण्यापूर्वी मी महाराष्ट्रातील आणि मराठी काव्य रसिक गझल रसिकांना पुन्हा एकदा आव्हान करू इच्छितो की दिनांक 27 आणि 28 जानेवारी रोजी अमळनेर येथे जे पहिले अखिल भारतीय गझल मराठी साहित्य संमेलन जे सर्व गझलकारांनी मिळून आयोजित केलेले आहे, त्यासाठी आपली उपस्थिती लावावी आणि हे गझलेची दिंडी पुढे नेण्यासाठी आपणही त्यातले एक वारकरी व्हावे. तर बॅक्स महाराष्ट्रनी आम्हाला ही जी संधी दिली गझल
तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची खरंच मी मॅक्स महाराष्ट्र या चॅनलचा आभार व्यक्त करतो आणि माझी दुसरी गझल तोपर्यंत मी डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी सरांना विनंती करतो की त्यांनी आपली गझल सादर करावी. धन्यवाद सर. पुन्हा एकदा या ठिकाणी खानदेश साहित्य संघाच्या वतीनं सर्व रसिक श्रोत्यांसाठी पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचं आवाहन करण्यासाठी आज मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून हे छोटेखानी या ठिकाणी मात्र मोठ्या स्वरूपाचं गझल सादरीकरण होतंय. काही शेर घेतो. जाहीर तारखा जर झाल्या निवडणुकांच्या, जाहीर तारखा जर झाल्या निवडणुकांच्या, घडतील दंगली मग वस्तीत माणसांच्या. क्या बात. नाही भीती कुणाला आता इथे कुणाची, नाही भीती कुणाला आता इथे कुणाची, घर बांधले सीतेने लंकेत रावणाच्या. क्या बात है, क्या बात. बहुत बढ़िया शेर है. बहुत करतात लोक येथे बाता कलियुगाच्या, करतात लोक येथे बाता कलियुगाच्या, आणि राम फक्त येतो स्वप्नात रावणाच्या. क्या बात है, क्या बात है. वाह वाह. खर तर गझलचा हा जो काही प्रवास आहे फारसी, अरबी, उर्दू, हिंदी, मराठी असा करत करत तो अहिराणी पर्यंत देखील येतोय. म्हणून अहिराणी गझलेतला एक शेर फक्त आपणासमोर ठेवतो. अरे वा. स्वागत स्वागत सर. जर दुनियानी नजर म्हणमी येडा म्हानाशे भाऊ, जर दुनियानी नजर म्हणमी येडा म्हानाशे भाऊ, अहिराणी मन भाषा आणि मी खेडा मानाशे भाऊ. क्या बात. वाह वाह. आसमानियन सुलतानीने घात कया, आसमानियन सुलतानीने घात कया, कोले सांगो पखाले वज डाव घडणार रेडा मानासे भाऊ, अहिराणी मन भाषा आणि मी खेडा मानासे भाऊ. आणि गझलेचे काही शेर या ठिकाणी. कमजोरीला ताकद करणे अवघड असते, कमजोरीला ताकद करणे अवघड असते, भाव मनाचे सोपे लिहिणे अवघड असते. बंगल्यामध्ये वस्ती करते श्रीमंती पण, बंगल्यामध्ये वस्ती करते श्रीमंती पण, जना मनाच्या हृदयी वसणे अवघड असते. कशास पुसता कवी पत्नीला ख्याल खुशाली, कशास पुसता कवी पत्नीला ख्याल खुशाली, कवी मनाला झेलत राहणे अवघड असते. सोपे असते दोष काढणे दुसऱ्याचे, सोपे असते दोष काढणे दुसऱ्याचे पण, आत आपुल्या वाकून बघणे अवघड असते. नाहक संशय घेतो आपण, नाहक संशय दुसऱ्यावरती घेतो आपण, फक्त स्वतःचे शील राखणे अवघड असते. भाव मनाचे सोपे लिहिणे अवघड असते, कमजोरीला ताकद करणे अवघड असते. धन्यवाद. क्या बात है, क्या बात. खूप सुंदर गझल सादर केलेली आहे सरांनी, सूर्यवंशी सरांनी. शिवकुमार डोईदळे सर पुन्हा एकदा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांना विनंती करेल की त्यांनी आपली माझी दुसरी गझल सादर करण्यापूर्वी छोटा भारतला एक दोन शेर घेतो आणि गझल सादर करतो. कोण कसे ते कळले नंतर, कोण कसे ते कळले नंतर, दात खायचे दिसले नंतर. वाह वाह वाह. कसे ते कळले नंतर, दात खायचे दिसले नंतर, उंच उडाले आकाशातून, उंच उडाले आकाशातून, पतंग त्यांचे कटले नंतर. उंच उडाले आकाशातून पतंग त्यांचे कटले नंतर, देणाराही टाळत गेला, देणाराही टाळत गेला, मी नाही मागितले नंतर. मी नाही मागितले नंतर, मागितले नंतर. वा वा. पुढे कितीदा भरले डोळे, पुढे कितीदा भरले डोळे, कुणीच नाही पुसले नंतर, कुणीच नाही. माझी गझल सादर करतो दुसरी. इरशाद इरशाद. कुणालाही तरीही पण असू शकते, दिसत नाही कुणालाही तरीही पण असू शकते, तळाशी तृप्त कायेच्या उपाशी मन असू शकते. वा वा वा.
क्या बात आहे. दिसत नाही कुणालाही तरीही पण असू शकते, तळाशी तृप्त कायेच्या उपाशी मन असू शकते, दिले जे भोग वाट्याला तसे भोगून घेतो मी, दिले जे भोग वाट्याला तसे भोगून घेतो मी, मिळाले दुःख त्याला कोणते कारण असू शकते. मिळाले दुःख त्याला कोणते कारण असू शकते. आणि हा शेर बघा, बिघडतो तोल नात्याचा दुरावा वाढल्यानंतर, बिघडतो तोल नात्याचा दुरावा वाढल्यानंतर, मनाला सांधणारा पूल संभाषण असू शकते. बिघडतो तोल नात्याचा दुरावा वाढल्यानंतर, मनाला सांधणारा पूल संभाषण असू शकते. स्मृती होतात गोळा ज्या ठिकाणी सांज वेळेला, स्मृती होतात गोळा ज्या ठिकाणी सांज वेळेला, स्वतःच्या आत एखादे खुले अंगण असू शकते. स्वतःच्या आत एखादे खुले अंगण असू शकते. हा एक बघा, जरी देतात ते सौंदर्य त्या नाजूक पायांना, जरी देतात ते सौंदर्य त्या नाजूक पायांना, तिच्या त्या पैंजना मागे छुपे बंधन असू शकते. मागे छुपे बंधन असू शकते. झिजत जाते कणाने जन्मभर साऱ्या घरासाठी, झिजत जाते कणाने जन्मभर साऱ्या घरासाठी, असे आयुष्य एखादे जणू चंदन असू शकते. असे आयुष्य एखादे जणू चंदन असू शकते. आणि हा शेवटचा शेर, सुखाचा थेंबही नाही दिला तक्रार केली का, सुखाचा थेंबही नाही दिला तक्रार केली का, बघू वाट्यास यापेक्षा किती वणवण असू शकते. बघू वाट्यास यापेक्षा किती वणवण असू शकते. दिसत नाही कुणालाही तरीही पण असू शकते, तळाशी तृप्त कायेच्या उपाशी मन असू शकते. धन्यवाद. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, वरतून काही दिसत असलं तरी माणसाच्या वेदना ज्या असतात त्या हृदयाच्या खोल खोल जपून ठेवलेल्या असतात. त्या काही कोणी दाखवतं कोणी दाखवत नाही, असा अर्थ या शिवकुमार डोईजडे सरांच्या गझलेतून आलेले आहेत. आपल्या समोर आता आपण पुढचे पुण्याला पुन्हा एकदा जाऊया आणि प्रमोद खराडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपली एक गझल सादर करा. जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रूप हे रुजवून गेलो, असं लिहिणाऱ्या सुरेश भटांनी हे रुजवलेलं मराठी गझलचं रोपटं आता चांगलंच बहरलंय. फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेरही, आणि नुसतं महाराष्ट्राबाहेरच नाही तर भारताबाहेर देखील अनेक तरुण गझलकार मराठीमध्ये अतिशय सुंदर गझल सृजन करीत आहेत. तर या सगळ्यांचा एक मेळावा म्हणता येईल असं गझल संमेलन अंमळनेरला दिनांक 27-28 जानेवारी रोजी होत आहे. पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन. आणि त्या ठिकाणी हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी लिहिणारे उत्तम असं सृजन करणारे गझलकार एकत्र ऐकायला मिळणार आहेत. उद्घाटनाचा सोहळा आहे, मोठा गझल मैफिल आहे, त्याच्यामध्ये परिसंवाद होणार आहे आणि गझल मुशायरे तर आहेतच. त्याच्यानंतर चर्चा करता येणार आहे या सगळ्या गझलकारांची. तर त्याच्यासाठी म्हणून मी सर्व गझलकारांना महाराष्ट्रातल्या आणि गझल रसिकांना, मराठी भाषा प्रेमींना अशी विनंती करतो, असं आवाहन करतो की 27 आणि 28 जानेवारी रोजी अंमळनेरला साने गुरुजी नगरी येथे अवश्य या. आपण भेटूयात आणि गझलेचा एक उत्सव साजरा करूयात. मी माझी एक गझल सादर करतो त्याआधी एक मतला आणि एक शेर की, हे जसे होते तसे तू कर पुन्हा, हे जसे होते तसे तू कर पुन्हा,
जीवनाचा रिक्त प्याला भर पुन्हा. वा हे जसे होते तसे तू कर पुन्हा, जीवनाचा रिक्त प्याला भर पुन्हा. आणि एकतर्मी मुश्किलीने झोपतो, एकतर्मी मुश्किलीने झोपतो, अन तुझा स्वप्नामध्ये वावर पुन्हा. क्या बात आहे. वा गजल सादर करतो, रिवायती गजल आहे की अश्रू उगाच तेव्हा ढाळीत जन्म गेला, अश्रू उगाच तेव्हा ढाळीत जन्म गेला, फुलल्या मनास माझ्या जाळीत जन्म गेला. जेव्हा कधी चुकीचे पाऊल टाकले मी, जेव्हा कधी चुकीचे पाऊल टाकले मी, या हासऱ्या जगाला टाळीत जन्म गेला. वा वा. माझे कधी न झाले ते केस मोगरातून, माझे कधी न झाले ते केस मोगरातो, गजरा मनात माझ्या माळीत जन्म गेला. आणि शेर पहा की आता सुधारण्याला ना वेळ राहिलेला, आता सुधारण्याला ना वेळ राहिलेला, अर्धा अधिक माझा वाळीत जन्म गेला. वा वा, क्या बात आहे. आता सुधारण्याला ना वेळ राहिलेला, अर्धा अधिक माझा वाळीत जन्म गेला. आणि गजलचं शेवटचं शेर आहे की कळली मला न तेव्हा व्याप्ती खरी नभाची, कळली मला न तेव्हा व्याप्ती खरी नभाची, एकाच चांदणीवर भाळीत जन्म गेला. वा वा. कळली मला न तेव्हा व्याप्ती खरी नभाची, एकाच चांदणीवर भाळीत जन्म गेला. धन्यवाद. वा वा, खूप सुंदर गजल सादर केली प्रमोदजींनी. याच्यानंतर मी पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीसाठी हेमलता ताईंकडे जाणार आहे. हेमलता ताई, तुम्ही आपली गजल सादर करावी. हेमलता ताई. हा हो. गझल सादर करण्याआधी मी एक सगळ्या गझल रसिकांना आव्हान करते की अंमळनेर नगरीमध्ये जे आपलं गझल संमेलन होऊ घातलंय, आपण सगळ्या गझलकारांनी आपल्या स्वखर्चाने आपण निधी उभारून एवढं संमेलन मोठं पार पाडतोय. सगळ्या रसिकांनी त्याचा आनंद घ्यावा. आणि आम्ही आयोजन समिती सगळ्यांच्या स्वागतासाठी अगदी तयार आहोत. आणि आमच्या परीने जेवढं होईल तेवढा चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते. आणि गझल सादर करण्याआधी काही सुटे शेर घेते. कितीही धन असू द्या हो, कितीही धन असू द्या हो, तरीही पत मिळत नाही. कितीही धन असू द्या हो, तरीही पत मिळत नाही. वशिल्याने तिकीट मिळते परंतु मत मिळत नाही. क्या बात. वा वा. पुढचा शेर बघा. कुठे हे माहिती मृत्यू कधी येईल सामोरा, कुठे हे माहिती मृत्यू कधी येईल सामोरा, जगायाला क्षणाचीही कधी सवलत मिळत नाही. आणि अजून एक शेर. उराच्या आत ईश्वर अन असावा लागतो अल्ला, उराच्या आत ईश्वर अन असावा लागतो अल्ला, रुबाई आणि भजनांनी पुन्हा जन्नत मिळत नाही. गझल घेते. निघू सावकाशच किनारी बिनारी, निघू सावकाशच किनारी बिनारी, नको भेटणे भर दुपारी बिपारी. पुढचा शेर बघा. नव्या गाजरांच्या नव्या रोज पुंग्या, नव्या गाजरांच्या नव्या रोज पुंग्या, निघाले तर घेऊन पुढारी बिडारी. पुढचा शेर. दिले बासरीतून प्रिये प्राण फुंकून, दिले बासरीतून प्रिये प्राण फुंकून, कशाला हवी ती तुतारी बितारी. आणि पुढचा शेर बघा. टिपायास दाणे उतर अंगणीया, टिपायास दाणे उतर अंगणीया, इथे येत नसतो शिकारी बिकारी. आणि पुढचा शेर. तुला पाहुनी तर उरी फक्त धडधड, तुला पाहुनी तर उरी फक्त धडधड, कुठे वाजल्या त्या सतारी बितारी.
आणि मला वाटते ते करून मोकळी मी, मला वाटते ते करून मोकळी मी, तशी फार नाही विचारी विचारी. वा वा वा. पूजेच्या ठिकाणी हजर तीच नाही, पूजेच्या ठिकाणी हजर तीच नाही, म्हणून शोधतो तो सुपारी बिपारी. क्या बात. आणि तुझी बायको पण समज एक मैत्रीण, तुझी बायको पण समज एक मैत्रीण, जरी बिन पगारी बिगारी बिगारी. क्या बात. आणि शेवटचा एक शेर बघा. तुला चुंबण्याची कुठे हौस होती, तुला चुंबण्याची कुठे हौस होती, नको वाटली पण उधारी बिधारी, निघू सावकाशच किनारी बिनारी, नको भेटणे भर दुपारी बिपारी. धन्यवाद. क्या बात. खूप सुंदर गझल, अतिशय चांगला शेर, सध्याच्या परिस्थितीला लागू होईल अशा पद्धतीत की असू द्या धन कितीही तरी पत मिळत नाही, आणि तिकीट मिळाले तरी मत मिळत नाही. अतिशय चांगल्या प्रकारची सध्याच्या विषयावरती केलेले हे भाष्य आहे. मी संजय गोरडे सरांकडे जातोय. संजय गोरडे सर, आपण आपली एक गझल सादर करा. मॅक्स महाराष्ट्रचे मी खास धन्यवाद देतो की या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर एकूणच गझलचा माहोल तयार होतोय या सगळ्या आयोजनामुळे, आणि या निमित्ताने आवाहनही करता येत आहे पूर्ण मराठी गझल, मराठी भाषा आणि मराठी काव्यरसिकांना की या संमेलनाला यावं. मी माझे एक दोन शेर घेतो आणि गझल घेतो की तुझ्या माझ्यातल्या श्रावणसरी, तुझ्या माझ्यातल्या श्रावणसरी, गझल म्हणजे जणू गोदावरी. आणि व्यथा तक्रार भांडण कुरबुरी, व्यथा तक्रार भांडण कुरबुरी, गझल हे दुःख भलते भरजरी. गझल म्हणजे प्रियेची आठवण, गझल म्हणजे प्रियेची आठवण, गझल म्हणजेच व्याकुळ वैखरी. गझल नाहीच शब्दांचा तिढा, गझल नाहीच शब्दांचा तिढा, गझल नाही मुळी कारागिरी. तुझ्यासाठीच लिहिली ओळ मी, जगाला त्यात दिसली शायरी. तुझ्या माझ्यातल्या श्रावण, गझल म्हणजे जणू गोदावरी. आणि शेर आहे की गझलेचा की क्रोध चित्ती उरात कळ ठेव, क्रोध चित्ती उरात कळ ठेवू, मी कशाला मनात मळ ठेवू. क्रोध चित्ती उरात कळ ठेवू, मी कशाला मनात मळ ठेवू. जी कधी पूर्ण होत नसते ती, जी कधी पूर्ण होत नसते ती, का अपेक्षाच वायफळ ठेवू. कर्म लक्षात ठेवले नाही, कर्म लक्षात ठेवले नाही, काय लक्षात कर्मफळ ठेवू. वा वा, क्या बात. कशाला मनात बळ ठेवू. आणि शेर आहे की जग सुखालाच ओसरी देते. बघा, जग सुखालाच ओसरी देते, दुःख माझे कुणाजवळ ठेवू. जग सुखालाच ओसरी देते, दुःख माझे कुणाजवळ ठेवू. आणि शेर काय झाकून ठेवण्याजोगे, काय झाकून ठेवण्याजोगे, चल जगाच्या पुढे पितळ ठेवू. काय झाकून ठेवण्याजोगे, चल जगाच्या पुढे पितळ ठेवू. आणि जन्म गेला उन्हामध्ये माझा, जन्म गेला उन्हामध्ये माझा, का नको नाव होरपळ ठेवू. जन्म गेला उन्हामध्ये माझा, का नको नाव होरपळ ठेवू. आणि आत्मचिंतन करायचे आहे, आत्मचिंतन करायचे आहे, तर स्वतःच्या जवळ कुदळ ठेवू. आत्मचिंतन करायचे आहे तर स्वतःच्या जवळ कुदळ ठेवू. क्या बात आहे. शेवटचा शेर आहे या गझलेतला की जिंदगी एक आरसा आहे, जिंदगी एक
आरसा आहे आरशासारखी नितळ ठेवू, वा. क्रोध चित्ती उरात कळ ठेवू, मी कशाला मनात मळ ठेवू. धन्यवाद धन्यवाद. बरोबर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सल्ला देणारी संजय गोरडे सरांची ही गझल झाल्याच्या नंतर मी शरद धनगर सरांना विनंती करतो की त्यांनी आपली गझल सुरू करावी. एजाज शेख सरांचा काही कॉन्टॅक्ट आहे, त्यांचं नेटवर्कचा काही इश्यू दिसतोय, त्यामुळे ते काय आपल्याशी इथे संपर्क होताना दिसत नाहीये. त्यामुळे मी शरद धनगर सरांना विनंती करतो की त्यांनी आपली गझल सादर करावी. मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तमाम गझल रसिक, गझल अभ्यासक आणि गझलकारांना विनंती करतो की त्यांनी येत्या 27 आणि 28 जानेवारी रोजी जे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत जे संमेलन होत आहे, पहिले अखिल भारतीय गझल संमेलन, त्याला आपण सर्वांनी हजर राहावं, त्याचा आनंद घ्यावा. आणि मला या निमित्ताने सुरेश भटांचे एक शेर आठवतोय की जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, विजा घेऊन येणाऱ्या याच्या विजा घेऊन येणाऱ्या पिढ्या आहेत. या विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांचा हे संमेलन आहे. या संमेलनात आपण सर्वांनी सहभाग व्हावा. मी मॅक्स महाराष्ट्राचे खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. महाराष्ट्रातल्या गझल रसिकांपर्यंत आमचं जे आमंत्रण आहे ते पोहोचवण्याचा. मी माझे 2 शेर ऐकवतो आणि त्याच्यानंतर एक गझल घेतो की पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही, पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही, माझे इमान कोण्या दारी गहाण नाही. मी पोट भागवाया करतो जरा लबाडी, मी पोट भागवाया करतो जरा लबाडी, लाचार भूक करते मी बेईमान नाही, लाचार भूक करते बेईमान नाही. आणि गझल आहे लावू नको ना लढा सारखा, डोळ्यातल्या काजळा सारखा, डोळ्यातल्या काजळा सारखा, नुसती तिची याद आली जरी, नुसती तिची याद आली जरी, नुसती तिची याद आली जरी, दाटून येतो गळा सारखा, दाटून येतो गळा सारखा, झाल्यावरीही डिजिटल पिढी, झाल्यावरीही डिजिटल पिढी, झाल्यावरीही डिजिटल पिढी, रडतो खडूवन फळासारखा, रडतो खडूवन फळासारखा, लाथाड ओलांड उडवून जा, लाथाड ओलांड तुडवून जा, लाथाड ओलांड तुडवून जा, तू लांघल्या तांदळा सारखा, तू लांघल्या तांदळा सारखा, तरबेज डोळे शिकारी तिचे, तरबेज डोळे शिकारी तिचे, तरबेज डोळे शिकारी तिचे, ती लावते सापळा सारखा, ती लावते सापळा सारखा. आणि शेवटचा शेर आहे की नाही मिळाला किनारा, नाही मिळाला किनारा मला, नाही मिळाला किनारा मला, मी वागलो वादळा सारखा, मी वागलो वादळा सारखा, लावू नको ना लढा सारखा, डोळ्यातल्या काजळा सारखा, डोळ्यातल्या काजळा सारखा. धन्यवाद. बहुत बढ़िया. मी समारोप डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी सर करतील, त्यापूर्वी एजाज शेख आणि जोग सरांच्या राहिलेल्या आहे. तर जोग सरांना मी विनंती करतो गोव्याकडे जाऊया आपण, पुन्हा एकदा त्यांची नवीन गझल आपण ऐकूया.
एजाज सर त्याच्यानंतर तुमच्याकडे येईल. मॅक्स महाराष्ट्र चॅनल आणि आयोजन समिती आपली जी खानदेशचे आमचे मित्र आहेत, मित्र या सगळ्यांनी जे आयोजन केलेलं आहे ह्या भव्य अशा पहिल्या एल्गार मराठी गझल संमेलनासाठी माझ्या सगळ्या गझलकार मित्रांना, सगळ्या गझलकारांना, सगळ्या गझल रसिकांना मनापासून विनंती करतो की यामध्ये सहभागी व्हा, गझलेचा आस्वाद घ्या आणि भट साहेबांनी जो विश्वास इथे दिलेला आहे, जो गझलेसाठीच म्हणूया की त्यांनी शब्द दिला होता की होता न साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला, होता न साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला, एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले असं भटसाहेब म्हणतात. तर त्यांची ही जी तळमळ आहे त्यांनी गझल रुजवलेली आहे आणि आज भव्य असं गझल संमेलन उभं राहत आहे. 27 आणि 28 तारखेला येत्या अंमळनेरमध्ये जरूर या, या गझलेचा आस्वाद घ्या. अनेक गझला सादर होणार आहेत. सगळ्यांना हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा निमंत्रण. आणि 1-2 शेर तरन्नुम मध्ये सादर करतो आणि एक छोटीशी गझल घेतो. ती गाठ अवस्था जेथे कसलीच काळजी नाही, ती गाठ अवस्था जेथे कसलीच काळजी नाही, त्यानंतर अध्यात्माची कुठलीच पायरी नाही. पाखरू स्वतःहून जेव्हा हातावर आले बसले, पाखरू स्वतःहून जेव्हा हातावर आले बसले, पारध्यामध्येही बाकी राहिला पारधी नाही. आणि तिसरा शेर, आपण जेव्हा लिहितो गझल, आपण सगळेच गझलकार आपण गझल लिहितो तेव्हा ते आपण लिहतच नाही खरं तर, असं मी अनेकदा माझ्या मित्रांना म्हणतो, संजय गोरडे यांना म्हणतो. तर त्यावरचाच एक शेर आहे की तो फक्त तुझ्या मार्फत हे मांडून दाखवत आहे, तो फक्त तुझ्या मार्फत हे मांडून दाखवत आहे. हे पान तुझे नाही हे पान तुझे नाही ही तुझी लेखणी नाही, ती गाठ अवस्था जेथे कसलीच काळजी नाही. एक छोटीशी गझल सादर करतो की आड नेमक्या वेळी येऊन छळू नये, आड नेमक्या वेळी येऊन छळू नये, तुझ्या बटांना इतके सुद्धा कळू नये. आड नेमक्या वेळी येऊन छळू नये, तुझ्या बटांना इतके सुद्धा कळू नये. आणि केला आहे धूर असा या गर्दीने, केला आहे धूर असा या गर्दीने, माणूस एकामेकाला आढळू नये. केला आहे धूर असा या गर्दीने, माणूस एकामेकाला आढळू नये. आणि घ्या वाटून दिव्यांनो अंधारालाही, घ्या वाटून दिव्यांनो अंधारालाही, सगळ्यांनी एकाच ठिकाणी जळू नये. घ्या वाटून दिव्यांनो अंधारालाही, सगळ्यांनी एकाच ठिकाणी जळू नये. आणि शेर बघा की काळीज मेंदू दोघांनीही समजावे, काळीज मेंदू दोघांनीही समजावे, काळीज मेंदू दोघांनीही समजावे, तेच दळण दर दिवशी त्यांनी दळू नये. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, वाह 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 वाह. काळीज मेंदू दोघांनीही समजावे, तेच दळण दर दिवशी त्यांनी दळू नये. आणि तुझी हाक पडते कानी अन मी हरतो, तुझी हाक पडते कानी अन मी हरतो, अनेकदा वाटत असते विरघळू नये. तुझी हाक पडते कानी अन मी हरतो,
अनेकदा वाटत असते विरघळू नये. आणि पुढला शेर बघा की चर्र वाजते उरात पाचोळ्याच्या सय. चर्र वाजते उरात पाचोळ्याच्या सय, हिरव्या पानांनो इतके सळसळू नये. चर्र वाजते उरात पाचोळ्याच्या सय, हिरव्या पानांनो इतके सळसळू नये. आणि पुढचा शेर की सूड उगवतो सहन होत नाही त्याला. सूड उगवतो सहन होत नाही त्याला. सूड उगवतो सहन होत नाही त्याला, काळापेक्षा जास्त गतीने पळू नये. काळापेक्षा जास्त गतीने पळू नये. आणि स्वतः या गझलेचा शेवटचा शेर. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा या संमेलनासाठी आणि हार्दिक हार्दिक निमंत्रण. आणि हा शेर, तोंड स्वतःला दाखवायचे आहे ना, तोंड स्वतःला दाखवायचे आहे ना, तोंड स्वतःला दाखवायचे आहे ना, मग उठलेले पाऊल मागे वळू नये. तोंड स्वतःला दाखवायचे आहे ना, मग उठलेले पाऊल मागे वळू नये. आणि आड नेमक्या वेळी येऊन छळू नये, तुझ्या बटांना इतके सुद्धा कळू नये. धन्यवाद. खूप सुंदर अत्यंत चांगली अशी गझल सादर केली आणि त्याचे शेर अत्यंत मार्मिक आणि भिडणारे असे होते. मी एजाज शेख यांच्याकडे जातोय. एजाज शेखजी आणि यानंतर समारोप जे करणार आहेत ते करतील. एजाज सर, तुमची गझल. एक मतला 2 शेर आणि एक गझल तरन्नुममध्ये सादर करतो. ज्या ठिकाणी ओढ नाही त्या ठिकाणी लागते, ज्या ठिकाणी ओढ नाही त्या ठिकाणी लागते. मनासे मृगजळ जिथे पाणीच पाणी लागते. क्या बात है, क्या बात है. मनासे मृगजळ जिथे पाणीच पाणी लागते. शेर बघा. याच साठी घाव मी ताजे तवाने ठेवतो, याच साठी घाव मी ताजे तवाने ठेवतो. सांत्वने मिळवायला काही निशाणी लागते. वा वा वा, क्या बात है. मिळवायला काही निशाणी लागते. आणि या गझलेतला एक शेर आहे की हे हरावाचायला येतील सगळे नातलग, चे हरावाचायला येतील सगळे नातलग, फक्त मन वाचायला आई अडाणी लागते. वाचायला आई अडाणी लागते. ज्या ठिकाणी ओढ नाही त्या ठिकाणी लागते. मन असे मृगजळ जिथे पाणीच पाणी लागते. बहुत बहुत शुक्रिया. एक गझल होतो. लांबून लांबून घेत असते माझ्या सारखी, लांबून घेत असते माझ्या सारखी, वेदना आपली आपल्या सारखी, वेदना आपली आपल्या सारखी. शेर बघा. या विटेनेच शाबूत घर राहिले, या विटेनेच शाबूत घर राहिले, वीट आहे मला विठ्ठला सारखी,
वेदना आपली आपल्या सारखी. आणि शेर बघा. क्या बात आहे. कामरुद्धाश्रमांचे कुठे काय मग, कामरुद्धाश्रमांचे कुठे काय मग, वाढवा फक्त मुलगी मुलासारखी. क्या बात है, क्या बात है, आपल्या सारखी. शेर बघा. देव दिसतोय आई तुझ्या सारखा, देव दिसतोय आई तुझ्या सारखा, तुझी सावली देवळा सारखी. क्या बात आहे, क्या बात. आपल्या सारखी. काय अंधार माहित नाही मला, काय अंधार माहित नाही मला, एवढी माय जळते दिव्यासारखी. वेदना आपल्या सारखी. घ्यायची भेट आहेच तर भेट घे, घ्यायची भेट आहेच तर भेट घे, भेट व्हावी परंतु मनासारखी. वेदनातली आपल्या सारखी. आणि शेवटचा शेर या गझलेचा की जीवनाचा करू गोळ गुलकंद चल, जीवनाचा करू गोळ गुलकंद चल, मी गुळा सारखा तू फुला सारखी. वेदनापली आपल्या सारखी, वेदनापली आपल्या सारखी. बहुत बहुत शुक्रिया. आणि मी पुन्हा एकदा बहुत बहुत शुक्रिया. मी पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की खानदेश साहित्य मंडळाने खूप मेहनत घेऊन हे पहिलं अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन आपल्यासाठी सर्वांसाठी आयोजित केलं आहे. खूप मेहनत आहे, त्या लोकांची खूप धडपड आहे आणि या धडपडीला आपला फक्त प्रतिसाद हवा, आपली उपस्थिती हवी. मी सर्वांना पुन्हा एकदा या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून सर्वांना आग्रहाची विनंती करतो की या ऐतिहासिक संमेलनाचा सगळ्यांनी भाग व्हावा आणि सर्वांनी यावं. धन्यवाद. बरोबर आहे. एजाज शेख यांनी आपली अतिशय सुंदर गझल सादर केलेली आहे. कुणी गुलकंद व्हावं आणि कुणी फुल व्हावं अशा पद्धतीचं, एकदम गुळ व्हावं आणि कुणी गुलकंद व्हावं अशी सुंदर गझल सादर केल्याच्या नंतर समारोपासाठी मी डॉक्टर सदाशिवराव सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भातला समारोप करावा. धन्यवाद सर. खरं तर असं म्हटलं जातं की जगावे वाटले तर प्रेम करावे, जगावे वाटले तर प्रेम करावे, मरावे वाटले तर प्रेम करावे, धडधडणारे हृदय आपल्यासाठी कुणाचे वाटले तर प्रेम करावे. आणि हाच भाग खऱ्या अर्थानं जो काही गझलेच्या माध्यमातून आपण पुढे नेतो आहोत. म्हणून सांगायचं वाटतं की माय लेकचे अतूट जरी हे नाते आहे, लग्न करूनी लेक सासरी जाते आहे, जात्यावरती दळते आहे दुःखाला अन, माय बिचारी युगायुगाची गाते आहे. खर तर युगायुगाची गाणारी आमची माय, आमची बहिणाबाई, या ठिकाणी असलेलं हे अंबनेर शहर, या ठिकाणी कर्मभूमी म्हणून ओळखले जाणारे साने गुरुजी. खर तर मला प्रति पंढरपूर म्हणून जे अंबनेरच्या बाबतीत म्हटलं जातं, मला सांगायचं वाटलं की पुन्हा तेच घरटे पुन्हा तोच धागा, पुन्हा तेच घरटे पुन्हा तोच धागा, फुलांना सजाया हवी एक जागा, तुझ्या पावलाशी विठू दे सहारा, जशी पंढरीला नदी चंद्रभागा. आणि खर तर हाच धागा घेऊन आपण या संमेलनाचं जे काही बोधचिन्ह आहे ते तयार केलेले आहे. आणि त्या ठिकाणी गझलकार सुरेश भट यांचा एक शेर त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. तो शेर असा आहे, पुन्हाही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला, पुन्हाही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला, इथे नांदे विठू जिथे
झेंडा हा रोवतो आम्ही. खर तर या उद्देशाने खानदेश साहित्य संघाच्या वतीने खानदेश साहित्य संघ आयोजित पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन अंमळनेर 2024 याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्ताने मी आपणा सर्वांना, सर्व गझल रसिकांना, तमाम साहित्यिकांना आणि गझलेवरती ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे, गझल लेखन जी काही मंडळी करते, सर्वांना नम्र आवाहन करू इच्छितो की येत्या 27-28 जानेवारी 2024 शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवसाचं हे गझल संमेलन एक ऐतिहासिक संमेलन ठरणार आहे. या गझल संमेलनामध्ये 27 तारखेला सकाळी 9:30 वाजता उद्घाटन सत्राला सुरुवात होईल. 11 वाजेपर्यंत उद्घाटन चालेल. त्यानंतर गझल सादरीकरणाची सत्र सुरू होतील आणि त्यानंतर दुपारच्या वेळेस गझलेचा एकूण प्रवास आणि गझलेचं भवितव्य किंवा गझलेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या व्यथा आणि वेदनांच्या जाणीव जागृतीचा जो काही एक आशय निर्माण केला जातो, म्हणजे पाना फुलांना सोडून खऱ्या अर्थानं गझल सर्व विषयांना कशी आता छेदते आहे, या पद्धतीचं विषय घेऊन परिसंवाद देखील त्या ठिकाणी होणार आहे. दिवसभर गझल सादरीकरण सत्र चालतील आणि रात्री 8 ते 10 या वेळेस संकेत नागपूरकर आणि राहुल देव कदम यांच्या सर्व समूह मिळून त्या ठिकाणी गझल गायन मैफिल देखील होणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 जानेवारी 2024 ला दिवसभर पुन्हा एकूण 9 सत्र त्या ठिकाणी देखील गझल सादरीकरणाचे होतील आणि 28 तारखेला संध्याकाळी 6 वाजता या गझल संमेलनाचा समारोप होईल. अगदी सुंदर अशा पद्धतीनं हे गझल संमेलन सर्व रसिकांना एक छान अशी मेजबानी घेऊन या ठिकाणी तुमच्यापर्यंत आम्ही येत आहोत. आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं. या गझल संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ गझलकार ज्यांनी कार्यशाळेपासून तर अगदी नवोदितांना मार्गदर्शन करण्यापर्यंत आपल्या उभ्या हयातीत गझलसाठी जे काम उभं केलं असे ज्येष्ठ गझलकार माननीय शिवाजी जवरे सर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि बरीच मान्यवर मंडळी या ठिकाणी गझलकार आणि सर्वच क्षेत्रातली मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित असणार आहे. तरी आपण सर्वांनी 27-28 जानेवारी 2024 या दोन्ही दिवशी गझल संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर अंमळनेर या ठिकाणी उपस्थिती द्यावी असं आपणास खानदेश साहित्य संघाच्या वतीने, सर्व समन्वय समितीच्या वतीनं, आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी नम्र आवाहन करण्यात येत आहे. आपण यावं. आम्ही आपणास भेटू. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही सगळ्या गझलकारांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राला आपल्या वतीनं वेळ दिला आणि ही संपूर्ण महाराष्ट्राला मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं गझल साहित्य संमेलनाचं, एल्गार संमेलनाचं तुम्ही आमंत्रण दिलं. खानदेश म्हटलं की असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी एकूणच कुठलंही बाहेरचं रूप आलं की लगेच रुजतं आणि खानदेशी माणूस महाराष्ट्रात कुठेही गेला की तो सुद्धा तसा रुजून जातो. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठलाही कानाकोपरा पाहिला तर महाराष्ट्रामध्ये खानदेशी शिक्षक भेटणार नाही, पाटील आणि तळेले आणि अशा प्रकारचे सर भेटणार नाही. असं अगदी कोकणात जरी गेला तरी तुम्हाला खानदेशी माणूस भेटल्याशिवाय राहणार नाही. तसंच म्हणजे खानदेशमध्ये सुद्धा साने गुरुजी असतील, कोकणातून येऊन खानदेशात रुजले गेले. इतकंच काय, बालकवी ठोंबरे जे आहेत ते सुद्धा दुसरीकडून येऊन त्या ठिकाणी खानदेशामध्ये रुजले गेले. कारण की खानदेशामध्ये कवितेचा जो जिवंत धरा बहिणाबाई चौधरींच्या पासून तर अगदी फार ऋषी काळांपासून या ठिकाणी जो धरा होता कवितेचा, तो धरा या खानदेशमध्ये सातत्याने वाहत होता. आणि त्या खानदेशमध्ये आणि विशेषतः अंमळनेरमध्ये जिथे साने गुरुजींनी आपली उभी हयात घालवली आणि तत्वज्ञान मंदिराचं ज्यांनी त्या ठिकाणी उभारणी केली, त्या परिसरामध्ये अशा ठिकाणी हे गझल संमेलन होतंय. खरं म्हणजे रसिकांसाठी अंमळनेर महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिक आणि तमाम क्षेत्रातल्या लोकांसाठी आता हे पुढचा जो फेब्रुवारी महिन्याचा आहे ते आकर्षण, जानेवारी फेब्रुवारी महिना हे आकर्षण राहणार आहे. कारण गझल संमेलन होत आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा होतोय. नुसत्या शब्दांवरती लोकांना खिळून ठेवणारे हे शब्दांचे जादूगार तुम्हाला तिथे भेटणार आहेत. जे कविता गझल लिहिण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी तर हे गझल साहित्य संमेलन खऱ्या अर्थानं अभ्यास वर्ग असा राहणार आहे की वेगवेगळ्या ढंगाचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या शैलीचे असे गझलकार तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत. तर मी महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं सुद्धा या संबंधितलं तुम्हाला आमंत्रण देतो की तुम्ही 27 आणि 28 या दिवशी ही खानदेश मधील अंमळनेर इथे
हे ह्या संमेलनासाठी उपस्थित राहून त्याचा आस्वाद घ्यावा. तुम्ही सगळ्या गझलकारांच्या ज्या गझला ऐकलेल्या आहेत, मला त्या निमित्तानं काय वाटतं, तुम्ही मुक्त कंठानं त्या संदर्भात त्यांची स्तुती आणि त्यांचं बाकीचं जे काही तुमच्या मनातलं असेल ते लिहावं. एवढं बोलून मी इथे थांबतो आणि तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.